मीठे बच्चे, यह वंडरफुल पाठशाला है जहां तुम्हें ज्ञान सागर पतित पावन बाप ज्ञान अमृत पिलाकर पावन बनाते हैं। ऐसी पाठशाला और कोई होती नहीं। प्रश्न, बाप की कौन सी एक राय स्वीकार करो तो बाप हर पल तुम्हारा मददगार है। उत्तर, बाबा राय देते, बच्चे तुम जिन्न के मुआफिक मुझे याद करते रहो, खाते पीते चलते बुद्धि योग मेरे में लगाओ और सब तरफ से बुद्धि हटाते जाओ। तुम बाप और स्वर्ग को याद करने की सेवा करो, यही तुम्हारी मदद है। यह याद ही तुम्हें स्वर्ग का मालिक बनाएगी, यही सस्ता सौदा है। हिम्मत रखो तो बाबा हर पल तुम्हारा मददगार है। हिम्मते मर्दा मददे खुदा। ओम शांति। तुम बच्चे मनुष्य से देवता बनने के लिए इस पाठशाला में पढ़ते हो। तुम जानते हो कि हमको बेहद का बाप पढ़ाते हैं। वह बाप भी है तो टीचर भी है। माता पिता के बहुत बच्चे हैं। बच्चे तो बहुत वृद्धि को पाते जाएंगे। परम पिता परमात्मा बैठ पढ़ाते हैं। यह वंडर है ना। ऐसी वंडरफुल विचित्र पाठशाला दूसरी कोई होती नहीं। बच्चे जानते हैं ज्ञान सागर जो पतित पावन है, वही ज्ञान अमृत पिलाकर पावन बनाते हैं। गाते भी है पतित पावन आओ। तो जरूर यह पतित दुनिया है और पावन दुनिया भी है। नई दुनिया नए घर को पावन कहेंगे, फिर वही घर पुराना होना ही है। तो बच्चे जानते हैं यह पुरानी दुनिया है, नई दुनिया थी, वहां बहुत सुख था। तुम बच्चे जानते हो बाप सभी को वापस लेने के लिए आए हैं। पतित पावन है तो पावन बनाकर ले जाएंगे। ऐसे ऐसे अपने से बातें करनी है। यह जरूर पतित दुनिया है। पावन देवताओं को व पावन सन्यासियों को पतित मनुष्य नमन करते हैं, परंतु पतित पावन बाप एक ही है। सभी उस पावन बनाने वाले को याद करते हैं, क्योंकि सारी दुनिया को दुख से लिबरेट करना यह बाप का ही काम है। दुख कौन देते हैं? विकार। विकारों का नाम क्या है? काम का भूत, क्रोध का भूत, अशुद्ध अहंकार का भूत। शरीर को भी भूत कहा जाता है, क्योंकि 5 भूतों यानी तत्वों का बना हुआ शरीर है। आत्मा तो इनसे न्यारी है। एक शरीर छोड़ दूसरा लेती है। अब तुम बच्चे नई दुनिया भी देख रहे हो और उसके लिए पढ़ते हो। मनुष्य भी समझते हैं विनाश होना है, महाभारी लड़ाई लगनी है, परंतु फिर क्या होगा यह नहीं जानते, क्योंकि गीता के भगवान को द्वापर में ले गए हैं। राजयोग तो गीता के भगवान ने सिखलाया। गीता में श्री कृष्ण का नाम डाल उनको द्वापर में ले गए हैं। यह है मुंझारा। हम तुम भी इस मुंझारे में थे, अब निकल आए हैं। मनुष्य तो दुर्गति को पाए हुए है। हम अब ज्ञान से सद्गति यानी दिन में जा रहे हैं। तर बाबा म्हणता है मनुष्य मुंझारे में है, म्हणजे संपूर्ण गोंधळलेल्या अवस्थेमध्ये, कन्फ्युजन आहे.
दुनियामध्ये त्यांना स्पष्ट कोणतीच गोष्ट माहिती नाहीये. या दुनियेचं रहस्य माहिती नाही, पतित पावन कोण आहे हे माहिती नाही, नवी दुनिया आणि जुन्या दुनियेमधला फरक नाही माहिती, जुनी दुनिया ही कशामुळे झालेली आहे हे माहिती नाही, नवी दुनिया कशी येत असते हे माहिती नाही, नवी दुनिया जुनी झाली, प्रलय होऊन जाईल, संपून जाईल, इथपर्यंत त्यांच्या बुद्धीमध्ये. आणि तो पण प्रलय कधी होईल? हजारो लाखो वर्षानंतर होईल. लेकिन बाबा ने हमें सत्य ज्ञान दिया है मुरली के माध्यम से. ये भगवान की मुरली हमें हमारे लिए ज्ञान का अमृत है. आणि जेव्हा आपण दुःखामध्ये परेशान आहे, पतित झालेलो आहे, त्यावेळेला हे अमृत बाबा आपल्याला देतो. आणि या अमृतामुळे आपण पुन्हा पावन बनतो, पुन्हा सुखी बनतो. तर बाबा म्हणताय की या ज्या सगळ्या गोष्टी आहे, या सगळ्या तुम्ही स्वतःशी बोला, स्वतःशी बातचीत करा. आपण आपल्याला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपण दुसऱ्यांना तर सल्ला द्यायला लागतो की असं नाही, असं करा, असं करा, आता या परिस्थितीमध्ये असा विचार करा. वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देतो आपण सगळ्यांना, आपल्याला कारण ज्ञान आहे. आणि त्या आधाराने बाबांचं जे ज्ञान आहे त्या आधाराने आपण त्यांना त्यांची परिस्थिती बघून त्यांना समजून सांगायला सुरुवात करतो आपण. आणि ते योग्यपणे आणि करायला पण पाहिजे. पण त्याच्यासोबतच बाबा आपल्याला शिकवतात की अपने आप से भी बातें करो, अपने आप को समझाओ, अपने आप को बताओ कि मेरा ये जीवन अभी कैसा जीवन है. मी जे दुःखामध्ये होतो, पतित झालो होतो, पतित बनण्याचं कारण काय आहे, हे विकार पतित बनण्याचं कारण आहे. हे विकारांना काय शब्द वापरला गेलेला आहे? काम का भूत, काम विकार का भूत, क्रोध का भूत, लोभ का भूत, मोह का भूत, देहंकार का भूत. तर भूत शब्द वापरला गेलेला आहे. तर या भूतांना मध्ये कशाला ठेवायचं? कोणतंही भूत, कोणती भटकती आत्मा जर प्रवेश झाली तर किती परेशानी होते. आणि या 5 भूतांना आपण सांभाळतोय, सहन करतोय. पाच भूतांना 63 जन्मापासून 2500 वर्षापासून त्यांना आपण सांभाळून मोठं केलेलं आहे. एक भटकती आत्मा सहन नाही करू शकत आपण मध्ये. तर या 5 पंचमहाभूतांना आपण एक तर या 5 तत्वांच्या पंचमहाभूतांच्या बनलेल्या शरीरामध्ये, पृथ्वी जल अग्नी वायू आकाश या तत्वांच्या बनलेल्या शरीरामध्ये, आणि त्याच्यामध्ये आपण या 5 भूतांना ठेवलेलं होतं. आपण आता त्यांना काढतोय, पण थोडे अंश त्यांचे राहून जातात. तर त्याला आपल्याला काढून टाकायचं, हे समजून उमजून की यांनीच आपल्याला दुःख दिलेलं आहे. आपलं जे जीवन आहे खूप सुखी जीवन होतं सतयुगामध्ये, नव्या दुनियेमध्ये. नंतर द्वापरमध्ये मी जेव्हा देहभानामध्ये आलो, देहाचा अहंकार आला, मी पण आला, शरीर समजायला लागलो, तेव्हापासून मी या 5 भूतांना हळूहळू माझ्यामध्ये येऊ दिलं, एंट्री दिली मी त्यांना. आणि तेव्हापासून माझ्या दुःखाला सुरुवात झाली. तर आता जर मला पुन्हा सुखी व्हायचं असेल तर पुन्हा यांना काढून टाकायचं. आणि आपण आपल्यासाठी अवघड काहीच नाहीये या भूतांना काढणं, कारण दर कल्पामध्ये बाबा आपल्याला हे ज्ञान अमृत देतो आणि त्या आधाराने दर कल्पामध्ये या 5 विकारांना आपण आपल्यामधून काढून टाकतो, संपवून टाकतो, हद्दपार करून टाकतो, त्यांना जाळून खतम करून टाकतो. आपल्याला असं काही नवीन काही करायचं नाही, आपल्याला त्याची प्रॅक्टिस आहे. फक्त दृढ संकल्प एवढंच करावं लागेल, पक्क करावं लागेल. आता मला यांना वापरायचं नाहीये, या 5 विकारांना बिलकुल वापरायचं नाही, हे भूत आहे आणि या भूतांना मला आता मध्ये ठेवायचं नाहीये. कोणी माझ्याशी कसंही वागू द्या, काहीही होऊ द्या, समोर कशी परिस्थिती येऊ द्या, मला या 5 भूतांना वापरायचं नाहीये म्हणजे नाहीये. कारण आज जे जीवन आहे, आजच्या जीवनामध्ये जे दुःख आहे, जे टेन्शन आहे, जी परिस्थिती येते माझ्यासमोर, जे प्रॉब्लेम निर्माण होतात, जे हिशोब निघतात, काहीही होतं, त्याच्या मागचं कारण मी या 5 भूतांच्या हिशोबाने मी भावना निर्माण केली. कोणत्या तरी भूताचा कधीतरी आधार घेतला, ज्या वेळेला जशी परिस्थिती असेल तशी भावना निर्माण झाली, तसे विचार मनामध्ये आले, ते विचार मी कर्मामध्ये आणले, ते बोलण्यामध्ये आणलं आणि त्याचा हिशोब बनला.
आणि जेव्हा मी या विकारांचा आधार घेतला नव्हता 2500 वर्ष सतयुगामध्ये आणि त्रेतायुगामध्ये, तेव्हा माझा कोणताच असा गलत हिशोब नाही बनला, म्हणून मी दुःखी पण नव्हतो. पण हा द्वापरपासून हा हिशोब बनायला लागला. त्या मुळामध्ये आपल्याला जावं लागेल. प्रॉब्लेम कुठे आहे, कधी आपण दुःखी झालो आणि कधीपासून दुःखी व्हायला सुरुवात झाली, जेव्हापासून या विकारांना, या भूतांना मध्ये आपण आणलं. ते या भूतांना आता काढून टाकायचं. तर बाबा म्हणताय खुद से बातें करो. और अब हमारे जीवन में इतना सुंदर परिवर्तन आया है. ही जी पाठशाला आहे, या पाठशालेमध्ये सगळे नाही येऊ शकत, सगळ्यामध्ये कॅपॅसिटी नाहीये. ही काही काही आत्म्यामध्येच कॅपॅसिटी असते परमेश्वराकडून डायरेक्ट शिकायचं. ये पाठशाला भगवान की पाठशाला है. यहाँ पर हमें भगवान स्वयं मार्गदर्शन करता है. भगवान के महावाक्य हम सुनते हैं, जो भगवान ने डायरेक्ट उच्चारण किए हैं वो महावाक्य हम यहाँ पर सुनते हैं. कहीं भी किसी भी सत्संग में, किसी भी मंदिर में, किसी भी धर्मगुरु के पास हम जाएंगे, वो शास्त्रों में लिखी हुई बातें बताएगा. शास्त्रों मनुष्यों ने लिखे है. त्याच्या मनामध्ये ज्या ज्या कल्पना आल्या त्याला ते तिथली परिस्थिती बघून जे योग्य वाटलं लोकांना समजवण्यासाठी ते त्यांनी शास्त्रामध्ये किंवा धर्मग्रंथामध्ये लिहून काढलेले. त्याच्या मनाची कल्पना लिमिटेड, मनुष्याची कल्पना, मनुष्याची बुद्धी लिमिटेड, आणि परमात्मा जो आहे बेहदचा आहे आणि या दुनियेच्या बाहेरचा, त्याला सगळं सत्य माहिती आहे. तर तो असा परमात्मा, त्याचे डायरेक्ट महावाक्य आपण ऐकतोय, समझून घेतोय. तो हम हमारे जैसा किसी का भी भाग्य नहीं है. हम भगवान की पाठशाला में पढ़ते हैं. ये भगवान का कॉलेज है, ये देवता बनने का कॉलेज है, राजकुमार राजकुमारी बनने का कॉलेज है, राजाई प्राप्त करने का कॉलेज है. तर आपण हे मंथन जे बाबा सांगतो की तुम्ही विचारसागर मंथन करा, पॉइंटचं जे महत्व बाबांनी सांगितलं आपल्याला मिलनच्या मुरलीमध्ये, तर असे पॉइंट आपण मुरलीमधून पकडायचे, त्याच्यावरती चिंतन करायचे. आज आपण आपल्याला माहिती फरक, पण तरी त्याच्यावरती चिंतन आपण करू शकतो आज की ही जी पाठशाला परमेश्वराची आहे आणि दुनियेमध्ये ज्या शाळा आहे, कॉलेज आहे, युनिव्हर्सिटी आहे, देशातली असो किंवा परदेशातली असो, त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे. तिथला अभ्यास करून कुठपर्यंत पोहोचणार आहे आणि इथं अभ्यास करून आपण कुठं पोहोचणार आहे. तिथं शिकवणारा कोणता शिक्षक आहे, इथं आपल्याला कोण शिकवतोय. कोणताही मनुष्यामध्ये ताकद नाही की ते मुरलीमध्ये जे ज्ञान आहे तो देऊ शकेल स्वतःच्या बुद्धीने. ये जो मुरली है ये भगवान की है, ये महावाक्य भगवान के है और डायरेक्ट हम सुनते हैं भगवान के महावाक्य. तो हमारा परम शिक्षक, परम सदगुरु, परम पिता, परमात्मा शिव है, जो सभी देवों का देव है. और वो आता है संगम युग में, हमें इस पाठशाला में पढ़ाता है. और ये पढ़ाई है ज्ञान अमृत देता है. पढ़ाई के माध्यम से, पढ़ाई जो पढ़ाता है उससे हमें ज्ञान अमृत मिलता है और आत्मा फिर से पहली स्थिती में आ जाती है, ओरिजिनल स्थिती में आ जाती है. पतितपणा निघून जातो या अमृतामुळे आणि आपण पुन्हा पावन बनत असतो. तर हा फरक लक्षात घेऊन आपण आपल्याला आपलं वागणं, बोलणं, विचार, भावना इतकं बदललं पाहिजे की दुनियावाल्यांनी विचारायला पाहिजे आपल्याला की तुम्ही काय शिकता, कशाचा अभ्यास करता, कुठं जात असता तुम्ही. असंच आपण म्हणू की हमें भगवान पढ़ाता है तर त्यांचा विश्वास नाही बसणार जर आपलं वागणं बोलण्यामध्ये बदल नाहीये तर. आपल्या वागण्या बोलण्यामधला बदल, विचारामधला बदल, भावनेमधला बदल बघून त्यांनी आपल्याला विचारायला पाहिजे तुम्ही कुठं जाता, कोणता अभ्यास करताय, कोण तुम्हाला शिकवताय. तो तब उन्हें समझ में आएगा कि हम परमात्मा की डायरेक्ट पढ़ाई पढ़ रहे हैं, उसके बच्चे बने हैं. परमात्मा हमारा परम शिक्षक है, वो हमें सिखाता है, उसने मुरली चलाई है, उसकी मुरली हम सुनते हैं. और भगवान हमें देवता बनने की ट्रेनिंग दे रहा है. आणि म्हणून आमच्यामध्ये हा बदल झालेला आहे. आमच्या भावना, आमचे विचार आता कलियुगवाल्यांसारखे नाहीये. तर हे जे जीवन आपण परिवर्तन करून घेऊ, आपल्याला किती दुआ मिळतील आणि त्या दुआ आपल्याला आनंद देतील, सुख देतील, संकटामधून बाहेर काढतील. हे पक्क करायचंय आपण. आपली ही शाळा कोणती आहे, परमेश्वराच्या शाळेमध्ये आपण आहे. तर या इतक्या सुंदर जीवनाचा, इतक्या भाग्यशाली जीवनाचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. आनंदी स्थिती
स्वतःची बनवून ठेवायची आहे. जितका आनंदामध्ये, जितका उमंग उत्साहामध्ये राहू, या शाळेमध्ये आपण वरच्या लेवलला पोहोचत राहू. बाप कहते हैं मैं ज्ञान सागर हूं और कोई भी ज्ञान दे न सके. कारण ते जन्म मृत्यूच्या चक्करमध्ये बाबा नाहीये, म्हणून बाबाच हे ज्ञान आपल्याला देऊ शकतो. ज्ञान सागर एक को ही कहा जाता है, फिर उनसे ज्ञान गंगाएं निकलती है. शिव शक्ति ज्ञान गंगाएं कहा जाता है. वह है पानी की गंगा जो बहती रहती है. ऐसे तो नहीं पानी की गंगा जहां चाहे वहां जा सकती है. नहीं, तुम ज्ञान गंगाएं जहां चाहे वहां जाकर ज्ञान दे सकते हो. बाबा म्हणते तुम्ही ज्ञान गंगा बना. ती पाण्याची गंगा, तिचा तो रस्ता आहे तिथपर्यंत जाईल, किंवा तिला पूर येईल, इकडे तिकडे पसरेल ते पाणी, एवढंच होईल. पण तुम्ही ज्ञान गंगा बनवून तुम्ही कुठेही जाऊन कोणालाही हे ज्ञान देऊ शकता. वहां ही ज्ञान गंगा प्रगट हो जाती है. जिथं आपण जाऊ तिथं जशी ज्ञान गंगा प्रगट झाली. आपल्यासोबत हे ज्ञान चाललं पाहिजे आणि सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. वह फिर समझते हैं फलानी जगह गंगा निकली, फिर एक गौमुख बना देते हैं. वास्तव में गौमुख तो तुम बच्चिया हो. तसं गौमुख, बाबा म्हणतो गौमुख क्या है? ब्रह्मा बाबा का मुख, जिसके द्वारा मैंने ये ज्ञान गंगा इस धरती पर लाई है. पण आज बाबा सगळ्यांना हे टायटल देतोय की तुम्ही गौमुख बना. तुमच्याद्वारे ही ज्ञानाची गंगा निघाली पाहिजे. तुम्ही जिथं जाताल तिथं या मुखाच्या द्वारे ज्ञानरत्नच निघाले पाहिजे. सगळ्यांना चांगलंच सांगायचंय, आपण चांगले शब्द मुखातून काढायचे. वास्तव में गौमुख तो तुम बच्चिया हो. तुम गौ के मुख से यह ज्ञान निकल रहा है. तुम हो ज्ञान सागर से निकली हुई सच्ची सच्ची गंगाएं. तुमको सृष्टि चक्र के आदि मध्य अंत का नॉलेज समझाया जाता है. बाप को ही नॉलेजफुल कहा जाता है. वही वर्ल्ड ऑलमाइटी सर्वशक्तिवान है. वह सब वेदों ग्रंथों को जानते हैं, सबका सार समझाते हैं. हर एक धर्म का शास्त्र एक ही होना चाहिए. जैसे श्रीमद् भागवत गीता एक है, बाइबल एक है. इब्राहिम ने आकर इस्लाम धर्म स्थापन किया, फिर उनके पीछे आते जाते हैं. वह जो उच्चारण करते हैं उनका फिर बाद में धर्म शास्त्र बनाते हैं. फौरन नहीं बनाते हैं. उसी समय तो उनको धर्म की स्थापना करनी है. वह सब शास्त्र बाद में बनाते हैं. बाप कहते हैं यह वेद शास्त्र जप तप आदि सब है भक्ति कल्ट. यह है ज्ञान कल्ट. भक्ति की आयु अभी पूरी होती है, फिर बाप आकर ज्ञान दे पतितों को पावन बनाते हैं. अब तुम जानते हो अभी हम सो ब्राह्मण हैं, फिर हम सो देवता बनेंगे. तर बाबा म्हणतात ते जे धर्मस्थापक आले, वेगवेगळे धर्म त्यांनी स्थापन केले आणि ते गेल्यानंतर त्यांचे शास्त्र बनवले. त्यांनी धर्माची स्थापना केली, त्यांचे जे त्या अनुयायी बनले, शिष्य बनले, त्यांनी नंतर ते गेल्यानंतर त्यांची शिकवण लिहून काढली. और ये भगवान के महावाक्य, भगवान आता है, भगवान ने मुरली चलाई और तुरंत लिखी गई. पहिले लिहिली जात होती. पहिले जेव्हा बाबा ब्रह्मबाबांच्या शरीरामध्ये यायचे तेव्हा लिहिली जात होती, लिहित होत्या. दीदी दादी वगैरे त्या लिहित होत्या. त्यानंतर मग जे सुरुवात केली इशूदादींनी, इशूदादी लिहून काढायच्या बाबांची मुरलीला. मग ते सगळीकडे जायचं, सगळीकडे ती पोहोचवली जायची. नंतर मग ती रेकॉर्ड व्हायला लागली, टाईप होऊन सगळीकडे जायला लागली. आणि आता तर डायरेक्ट, नंतर जेव्हा सुविधा आल्या तेव्हा डायरेक्ट त्याचा व्हिडिओ पण बनायला लागला. जसंच्या तसं बाबांनी जे म्हटलेले तसंच्या तसं डायरेक्ट. तो ये डायरेक्ट है और वो उन्होंने सुना, उन्होंने जो समझा उसके आधार से उन्होंने लिख कर निकाला. इतका मोठा फरक आहे. मग बाबा म्हणताय हे जो वेद शास्त्र जप तप हे सगळे भक्तीचे. आणि मग जेव्हा भक्तीचा टाइम संपतो, भक्ती पूर्णपणे म्हातारी होऊन जाते, ताकद नाही राहत तिच्यामध्ये, त्यावेळेला मी येतो आणि त्यावेळेला मी येऊन ज्ञान देतो. आणि ज्ञानाने मग तुम्ही पावन बनता. आणि आता तुम्ही ब्राह्मण बनता, ज्ञान घेताय, तुम्हीच देवता बनणार आहे. हम परमधाम से आए हैं पार्ट बचाने. सतयुग से लेकर चक्र लगाया,
फिर और धर्म वाले फलाने फलाने समय पर आते हैं। फिर जो विनाश होता है तो सब आत्माएं वापिस जाती है। फिर अपने अपने समय पर नंबरवार आती है धर्म स्थापना करने। यह सब राज तुम्हारी बुद्धि में है। बच्चे कहते हैं बाबा आप जो पढ़ाते हैं उससे हम स्वर्ग के मालिक बनते हैं। स्वतःशी काय बोलायचंय आणि बाबांशी काय बोलायचंय? बच्चे कहते हैं बाबा आप जो पढ़ाते हैं उससे हम स्वर्ग के मालिक बनते हैं। बाबांशी बोलता बोलता स्वतःच्या मध्ये पक्क होत जाते ती गोष्ट कि बाबा हमें जो पढ़ा रहे हैं उससे हम स्वर्ग का मालिक बन जाएंगे, लेकिन उसके लिए हमें पढ़ाई को अच्छी रीति से पढ़ना है। चांगल्या प्रकारे हा अभ्यास करायचा आहे, चांगल्या प्रकारे हे ज्ञान बुद्धीमध्ये घ्यायचंय आणि वागण्या बोलण्यामध्ये विचार भावनेमध्ये ते ज्ञान आणायचंय प्रैक्टिकल मध्ये। तो जब हम ये बात कहते हैं बाबा से कि बाबा अभी आप जो हमें पढ़ाते हैं उससे हम स्वर्ग के मालिक बन जाते हैं, तर त्याच्यामध्ये ही गोष्ट क्लिअर व्हायला पाहिजे की आपल्याला चांगला अभ्यास करायचा आणि ते सगळं आपल्याला जे ऐकतो बाबांकडून ती मुरली आपल्या जीवनामध्ये आली पाहिजे, आपल्या भावनेमध्ये आपल्या विचारामध्ये ते सगळं दिसून आलं पाहिजे। तो आप जो पढ़ाते हैं उससे हम स्वर्ग के मालिक बनते हैं। आप जैसा सुख और कोई नहीं दे सकते। बाबा जैसा सुख हमें और कोई दे नहीं सकता। बाबा इतना सुखी बनाता है, हमें इतना सुख देता है कि 2500 साल तक एक सेकंड के लिए भी हमारे जीवन में दुख नहीं आएगा। तो कितना सुख है, कल्पना नहीं करू शकत आपण किती सुख देणार आहे बाबा आपल्याला। ते सगळे सुख आपल्यामध्ये भरून देतोय तो, आणि ते सुख भरून आपण घेऊन जाणार येतो। तो इतना सुख तो कोई दे नहीं सकता और उसमें उसका कोई स्वार्थ भी नहीं है। किसी मनुष्य ने हमारे लिए थोड़ा कुछ कर दिया, उसको अपेक्षा रहती है कि ये भी मेरे लिए कुछ करेगा। सूक्ष्म जरी म्हणून नाही दाखवलं किंवा डायरेक्ट नसेल तरी मनामध्ये कुठेतरी तर असतं मी याच्यासाठी हे केलेलं आहे, थोड़ा सा कुछ करता है तो। लेकिन भगवान क्या करता है हमारे लिए? 2500 साल तक ऐसा सुंदर जीवन देने वाला है जहां दुख का नामो निशान भी नहीं, एक सेकंद के लिए भी दुख नहीं आएगा। तो ही गोष्ट आपण वारंवार रिपीट करायची, रोज 50 वेळा 100 वेळा 1000 वेळा रिपीट करायची कि बाबा मेरे लिए कैसी दुनिया ला रहा है, बाबा मुझे कितना सुख देता है। आणि आत्ता सुद्धा ते तर पुढचं तर आहेच, पण आता सुद्धा दुनियेमध्ये किती मनुष्य दुःखी आहे, किती परेशान आहे, त्यांना माहितीच नाही कशाच्या मागचं काय कारण आहे, प्रॉब्लेम येत आहे सगळे। पण आपल्याला हे सगळं रहस्य माहिती की ही अंतिम समयाची दुनिया आहे, जे काही होतंय त्याच्यामध्ये कल्याण आहे, त्याच्यामध्ये हिशोब मिटतोय आणि हे जुनं पाडल्याशिवाय नवं निर्माण होणार नाही। तसं जर नवं घर जर बांधायचं त्याच ठिकाणी बांधायचं तर जुनं तर पाडावं लागेल। तर याच दुनियेमध्ये बाबांना पुन्हा स्वर्ग आणायचं आहे, तर या दुनियेची पडझड तर होणार आहे। 5 तत्व आपलं आपलं काम करतील, विनाशवाले आपलं आपलं काम करतील। तर त्यामुळे आपण हे सगळं बघून दुःखी न होता साक्षी दृष्टीने जसं नाटक बघतो, खेळ बघतो तसं बघायला लागलेलं आता, आणि ते पक्क करायचं ती प्रॅक्टिस आपल्याला। आतलं सुख, आतली शांती, आतला आनंद कोणत्याच गोष्टीमुळे कोणत्याच कारणामुळे मिटला नाही पाहिजे, आता समाप्त नहीं झाला पाहिजे। तो ज्ञान से योग से हमें सुख दे रहा है बाबा, और जितना हम धारणा करेंगे उतना भी सुखी बनते जाएंगे, जितनी सेवा करेंगे उतना और भी सुख बढ़ता जाएगा। म्हणून सुख पुढच्यासाठी तर रेकॉर्ड करून तर घेऊनच जायचं आपल्याला, पण या संगमयुगी जीवनामध्ये आपल्याला आंतरिक सुखाची अनुभूती करायची, आणि त्याचं वर्णन बाबांनी केलेले अतींद्रिय सुख पूछना हो तो गोपी वल्लभ के गोप गोपियों से पूछो। तर ते संगमयुगामध्ये शक्य आहे। हे आतलं अतींद्रिय सुख जे आहे ते नंतर तर आहे वरचं सुख, पण इथं इंद्रियांच्या पलीकडचं सुख त्याचा श्रेष्ठ अनुभव संगमयुगामध्येच होऊ शकतो। आणि म्हणून आपल्याला इथं तो अनुभव घ्यायचा आहे। जितकं आपण ज्ञान पक्क करू आपल्यामध्ये तितकी ही सगळी स्थिती बनत जाईल ऑटोमॅटिक, दुःखी होणारच नाही आपण कशामुळेच। तो आप जैसा सुख और कोई नहीं दे सकते। मनुष्य मात्र तो सब अल्पकाल सुख देने वाले हैं, वह तो जानवर भी देते हैं। बाबा म्हणता है मनुष्य क्या है, अल्पकाल का सुख देते हैं, सुख देतात थोडं थोडं, ते तर मग
जनावर पण देतं मग थोडं थोडं सुख. त्याने समजा पाळलेलं आहे आपण, तर तो सुख देतो थोडंफार, किंवा मग त्याच्या पिलांना तो सुख देतो. बाबा म्हणते वो तो जानवर भी देते हैं सुख, लेकिन हमें तो इतना सुखदेव बन जाना है कि हमारे द्वारा हमें सुख मिले और सबको हम सुख दे सके. इतना हमें ऊंचा उठाना है अपने जीवन को. मनुष्य का जीवन तो अमूल्य कहा जाता है. मनुष्य ही देवी देवता बन सकता है. मनुष्य विश्व का मालिक बन सकता है. कोणतेही जनावर थोडी देवी देवता बनणार आहे किंवा ते विश्वाचं मालक थोडी बनू शकतं. जे मनुष्याला आहे, मनुष्य शरीरामध्ये जे परमेश्वराने जे टाकून ठेवलेलं आहे ते कुठंच नाहीये, कोणामध्येच नाहीये. तितकी कॅपॅसिटी नाहीये कोणामध्ये, तशा प्रकारचं मन नाहीये, तशा प्रकारची बुद्धी नाहीये, त्यांच्याकडे लिमिटेड आहे. तर ते देवी देवता नाही बनू शकत, विश्वाचा मालक नाही बनू शकत, मनुष्यच बनू शकतो. आणि आपण आत्मा खूप भाग्यवान आहे की आपली मनुष्याची रेकॉर्डिंग आहे. आपण आत्मा, त्यांच्यामध्ये पण आत्मा आहे, जनावरांमध्ये पण आत्मा आहे, पण आपण आत्मा मनुष्य आत्मा आहे. पण खूप भाग्यशाली आहे, आपल्यामध्ये ती कॅपॅसिटी, आपल्यामध्ये ती क्वालिटी की आपण देवी देवता बनू शकतो आणि विश्वावरती राज्य करू शकतो. बाबा आपने जो सुख दिया है वह कोई भी दे नहीं सकता. बाबा आप तो हमको विश्व का मालिक बनाते हो, आप विश्व के रचयिता हो. तुम तो सिर्फ बाप को याद करते हो बस, और कोई हटयोग आदि की बात नहीं. फक्त बाबांची आठवण करायची, कुठल्याही प्रकारचा हटयोग नाही, आणि आपण बनून जाऊ विश्वाचे मालक. तुम बाप के बने हो, जानते हो बाबा नए विश्व का रचयिता है. बाबा परम धाम से आते हैं, मोस्ट बिलीवेड बाप है, सब उनको याद करते हैं. भल कोई भी धर्म वाला होगा, ओ गॉड फादर, हे भगवान वा अल्लाह जरूर कहते रहेंगे. बाबा म्हणतात सगळे माझी आठवण करतात त्यांच्या त्यांच्या शब्दामध्ये. कोणी अल्लाह म्हणतं, कोणी गॉड म्हणतं, कोणी गॉड फादर म्हणतं, कोणी ईश्वर म्हणतं. ते सगळे त्याच्या त्याच्या शब्दामध्ये, त्याच्या त्याच्या भाषेमध्ये माझीच आठवण करतात, मी एकच आहे. बाप कहते मैं सभी को सुख देकर जाता हूं. सभी को सुख दे देता है, सुख की रिकॉर्डिंग हो जाती है और फिर वो वापस परम धाम में चला जाता है. और तब भक्ती मार्ग में मुझे याद करते. बाबा म्हणते का बरं आठवण आहे माझी भक्ती मार्गामध्ये, शिवाच्या रूपामध्ये, कारण मी सगळ्यांना सुख देऊन जातो. अभी फिर सुख देने आया हूं, फिर आधा कल्प मुझे कोई भी याद नहीं करेंगे. किती सरळ भावनेने बाबा बोलतोय की मैं सबको अभी सुख देकर जाता हूं, फिर आधा कल्प कोई मुझे याद नहीं करेंगे. त्याला कुठली अपेक्षा नाहीये की मी इतकं सुख देऊन जातो आणि माझी कोणी आठवण करत नाही, कंप्लेंट नाहीये. बाबा म्हणता है कोई मुझे याद नहीं करेंगे क्योंकि वहां जरूरत नहीं मेरी याद करने की, दुखी नहीं है. फिर आधा कल्प मुझे कोई भी याद नहीं करेंगे, वहां माया रहती नहीं जो दुख दे. तुम विश्व के मालिक देवी देवता बन जाते हो तो तुम बच्चों के दिल में रात दिन यह रहना चाहिए, बाबा आप हमको विश्व का मालिक बनाते हो, हम हकदार भी है. बाप नया विश्व स्वर्ग रचते हैं तो जरूर बच्चों को ही मालिक बनाएंगे ना. बाबा म्हणता तुम मेरे बच्चे हो, मैं नया विश्व स्वर्ग रच रहा हूं तो मैं बच्चों को ही मालिक बनाऊंगा. तुम मेरे बच्चे हो और मैं विश्व को स्वर्ग बना रहा हूं, तो स्वर्ग बनाऊंगा तो मेरे बच्चों को ही मैं मालिक बनाऊंगा, जो मेरे बच्चे बनते हैं डायरेक्ट. तो दिन रात बाबा म्हणता ये बुद्धि में रहना चाहिए कि बाबा आप हमको विश्व का मालिक बनाते हो. तर मग मी कसा पाहिजे आता इथं, ऑटोमॅटिक तो विचार मनामध्ये येईल. तुम बच्चे जानते हो अभी फिर से सतयुग स्टार्ट होने वाला है. पुरानी दुनिया खत्म हो, नई दुनिया आने वाली है. मनुष्य समझते हैं यह दुनिया अजून पुरानी होती ही रहेगी, बहुत समय पड़ा है. बुद्धी भ्रष्ट झालेली त्यांची ते सगळं ऐकून ऐकून. आणि म्हणून बाबा म्हणते उनको क्या लगता है, दुनिया अजून पुरानी होती ही रहेगी, अभी बहुत समय पड़ा है. इतकं दुःख, इतकी परेशानी, इतकी तकलीफ आहे या दुनियेमध्ये, तरी सुद्धा त्यांची जी विज्ञानवाले म्हणायला लागलेले, वैज्ञानिक म्हणायला लागलेले, पण जे साधू संन्यासी ज्या शास्त्राच्या मतावरती आहे त्यांच्या बुद्धीमध्ये अजूनही तसा प्रकाश पडायला तयार नाही. ते क्लिअर त्यांच्या बुद्धीमध्ये नाहीये
की आता ही लवकरच संपणार आहे, ही महापरिवर्तनाची वेळ आलेली, कलियुगाचा अंतिम समय चाललेला आहे. आणि जे त्यांच्या शास्त्रामध्ये लक्षणं दाखवलेले कलियुगाच्या समाप्तीचे किंवा कलियुगाच्या अंतसमयाचे, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त लक्षणं सध्या दुनियेमध्ये, तरी सुद्धा त्यांच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडायला तयार नाही. बाप कहते तुम घोर अंधियारे में हो, विनाश सामने खड़ा है, मैं आ गया हूं पतित दुनिया को पावन दुनिया बनाने. पहले तो कोई था नहीं, अभी ब्रह्मा मुख से संतान पैदा होते जाते हैं. प्रजापिता ब्रह्मा के जरूर अनेक बच्चे होंगे जो बैठ पढ़ाते हैं, जिनको फिर देवता बनना है, जो बाप से प्रतिज्ञा करते हैं, पवित्र बनते हैं और स्वदर्शन चक्रधारी बनते हैं, वही राज्य भाग्य लेंगे. राज्य भाग्य किसको मिलेगा? राजाई किसको मिलेगी? बाबा म्हणतात जो बाप से प्रतिज्ञा करते हैं, पवित्र बनते, जे प्रतिज्ञा करून पाचही विकारांपासून दूर राहतात, पाचही विकारांचा त्याग करतात आणि स्वदर्शन चक्रधारी बनतात. ती आठवण बुद्धीमध्ये, स्वदर्शन. मैं कौन था? परमधाम वाली आत्मा, फिर सतयुग में आया, देवता बना, फिर द्वापर से भक्त मंदिरों में मेरी पूजा कर रहे हैं, फिर बाबा ने कलयुग के अंत समय में आकर मुझे चुना, मुझे ब्राह्मण बनाया, मैं अब फरिश्ता बन रहा हूं. आपलं जे चक्र आहे, आपण जो चक्कर मारलेला आहे पूर्ण सृष्टीमध्ये 5000 वर्षामध्ये, ते बुद्धीमध्ये फिरत राहायला पाहिजे आणि ते तसे लक्षण आपल्यामध्ये यायला पाहिजे. तो बाबा म्हणताय वही राज्य भाग्य लेंगे. सब तो नहीं लेंगे, बाकी सब अपना अपना हिसाब किताब चुकतू कर वापिस जाएंगे. बाबा देवता धर्म की फिर से स्थापना कर रहे हैं और सभी धर्म विनाश होने हैं. महाभारी लड़ाई भी सामने खड़ी है. यह हिस्ट्री ज्योग्राफी का राज गीता का भगवान बैठ समझाते हैं. भगवान की महिमा अलग, श्री कृष्ण की महिमा अलग है. श्री कृष्ण को मनुष्य सृष्टि का बीज रूप वर्ल्ड ऑलमाइटी अथॉरिटी नहीं कहेंगे. वर्ल्ड ऑलमाइटी अथॉरिटी एक है, सर्वोच्च अधिकारी सर्वशक्तिवान एकच परमपिता परमात्मा आहे. तो बीज रूप आहे, त्याच्यापासून या सृष्टीची उत्पत्ती पुन्हा होत असते, नवी रचना पुन्हा स्टार्ट होत असते. श्रीकृष्ण त्याच्यामध्ये नंबर 1 आहे, पण तो रचयिता नाहीये. सूर्यवंशी की महिमा अलग है, चंद्रवंशी की महिमा अलग है, वैश्य और शूद्रवंशी की महिमा अलग है. हर एक की महिमा अपनी है. चीफ मिनिस्टर है, गव्हर्नर है. बाबा प्रत्येकाची महिमा, प्रत्येकाचा पार्ट वेगवेगळा आहे. जसं मुख्यमंत्री आहे, राज्यपाल आहे, तर प्रत्येकाचा या ड्राम्यामध्ये फिक्स पार्ट आहे, त्याची त्याप्रमाणे लेवल आहे. सब एक समान थोड़ी हो सकते हैं, यह सब समझने की बातें हैं. मनुष्य थोड़े ही जानते हैं कि तुम भारत को स्वर्ग बनाते हो. तुम अपने लिए राज्य स्थापन कर रहे हो गुप्त रीति और नॉन वायलेंस से. बाबा म्हणताय मनुष्यांना थोडी माहिती आहे की तुम्ही स्वर्ग बनवताय. ते शेवटी समजणार आहे त्यांना की हे काय करत होते, मुरलीला जात होते म्हणजे काय करत होते. ये बाद में उनको समझ में आएगा कि ये तो देवता बनने वाले हैं. हे खरोखर देवता बनणार आहे, त्यांना साक्षात्कार होईल. बाबा म्हणते तुम अभी क्या कर रहे हो? स्वर्ग तो बना रहे हो, अपने लिए राज्य स्थापन कर रहे हो. स्वतःची राजाई तुम्ही बनवताय आणि गुप्त रीतीने आणि अहिंसेच्या माध्यमातून, कुठल्याही प्रकारची हिंसा न करता आपल्याला ते राज्य प्राप्त करायचे. न काम कटारी की हिंसा, न हात पाव चलाने की, न गोली मारने की हिंसा. कोणत्याही प्रकारची हिंसा न करता आपण हे गुप्त युद्ध लढतोय आणि आपण त्याच्यामध्ये विजयी होणार आहे. तुमको कोई हथियार आदि नहीं उठाना है. तुम ब्राह्मण जानते हो, हम बाबा की मदद से कल्प पहले मुआफिक भारत को फिर से हीरे जैसा बना रहे हैं. यह है रूहानी सेवा. मनुष्य तो जिस्मानी सेवा करते हैं, हम बाबा की श्रीमत से श्रेष्ठ बन रहे हैं. बाकी सब मनुष्य मत से भ्रष्ट ही बनते जाते हैं. नीचे उतरना है जरूर. भक्ति भी पहले अव्यभिचारी होती है. व्हेरी गुड भक्ती. बाबा म्हणताय ती जी पहिली भक्ती होती त्याला बाबा म्हणताय व्हेरी गुड, खूप चांगली भक्ती केलेली आहे तू. त्याची बाबा आपले ते सर्टिफिकेट देत आहे, खूप चांगली भक्ती होती. भक्तीला पण बाबा असं नाव नाही ठेवत, आताच्या भक्तीला बाबा नाव ठेवतोय. पण आपण जी भक्ती केलेली सुरुवातीला द्वापरमध्ये जी स्टार्ट करून दिली आपण दुनियावाल्यांना आणि आपणही केली, बाबा त्याला म्हणतात व्हेरी गुड, खूप चांगली भक्ती केली. पण नंतर काय झालं त्याचं?
एक की ही पूजा करते, फिर सेकंड ग्रेड में देवताओं की करते. पहिले शिवाची पूजा स्टार्ट झाली. सगळीकडे सगळ्या राजांनी, एक राजा विक्रमादित्यांनी ते सोमनाथचं मंदिर बनवलं. मग त्याचं बघून बाकीच्या राजांनी पण शिवाची मंदिरं बनवायला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या आपल्या राजमहल मध्येच शिवाची मंदिरं बनवले, काहींनी बाहेर बनवले, पण शिवाची पूजा होती. नंतर बाबा म्हणतात त्याच्यानंतर द्वितीय श्रेणीची पूजा स्टार्ट झाली देवी देवतांची. मग लक्ष्मीनारायणची मंदिर बनायला सुरुवात झाली आणि बाकी सगळे देवी देवतांची मंदिरं बनले, बाकी सगळ्या देवी देवतांची भक्ती सुरू झाली. तर ती आहे बाबा म्हणतात सेकंड ग्रेड, द्वितीय श्रेणी. आणि मग पुढे काय झालं बाबा म्हणतात, फिर तो कुत्ते, बिल्ली, पत्थर, मिट्टी आदि 5 भूतों की भी भक्ति करने लग पड़ते. ही भक्ति एकदम डाउन लेवलला येऊन जाते. उनको कहा जाता है व्यभिचारी भक्ति. अव्यभिचारी से व्यभिचारी बन पड़ते हैं. अब बाप तुमको अव्यभिचारी योग सिखलाते हैं. बाबा म्हणतात अव्यभिचारी तुमची पहिले भक्ती होती, तिच्यानंतर तुम्ही मग व्यभिचारी भक्तीमध्ये आले. मन बुद्धी इकडे सगळ्या अनेक देवी देवतांमध्ये भटकवली. त्याच्यानंतर मग कुत्र्या मांजऱ्यामध्ये पण त्याच्या कोणा सगळ्या भावना काय केली गेली की कोणामध्ये सगळ्यामध्ये परमात्मा आहे. मग त्या अर्थाने परत ते 24 अवतार दाखवले, वेगवेगळ्या पद्धती. तर बाबा म्हणताय अभी वो सब तुमने कर लिया, अब मैं तुम्हें अव्यभिचारी योग सिखलाता हूं. एक से कनेक्शन जोड़ना अभी सिखलाता है. अभी भक्ति नहीं, एक की भक्ति की, अब एक से योग लगाना है. गृहस्थ व्यवहार में रहते, खाते पीते सिर्फ बाप और वर्षे को याद करना है. बाबा म्हणतात मी तुम्हाला शिकवतो की घर ग्रस्त मध्ये राहत असताना, खाताना पिताना, उठता बसता एक बाबाची आठवण करायची. मेहनत सारी इसमें है. भल अपने घर जाओ आओ, सिर्फ गुप्त रीति से बुद्धि से याद करो. मुख से राम राम अथवा शिवाय नमः कहने की भी दरकार नहीं है. आपल्या मुलाची आठवण किंवा आपल्या नातेवाईकांची कोणाची आठवण काही त्याचं नाव घेऊन थोडी आठवण करतो आपण. ऑटोमॅटिक तो बुद्धीमध्ये असतो, त्याचे विचार बुद्धीमध्ये येतात, त्याचं कसं वागणं बोलणं ते बुद्धीमध्ये येतं. तसं शिवबाबाची आठवण करत असताना आपल्या बुद्धीमध्ये ते आलं पाहिजे, बाबा कैसा है, मैं किसका बच्चा हूं, बाबा शांति का सागर है, प्यार का सागर है, आनंद का सागर है, बाबा मुझे विश्व का मालिक बना रहा है, बाबा मुझे इतना सुख दे रहा है जो कोई दे नहीं सकता. अशा प्रकारची आठवण बाबांची, आणि ती किरण घेत राहायची आपल्यामध्ये. सिर्फ बाप को याद करो. बाबा है गुप्त ज्ञान का सागर, सारे इस सृष्टि चक्र का उनको पता है. उनको कहा जाता है परम आत्मा. यह आत्मा है, इनको उस बाप से ज्ञान मिल रहा है. इन सब बातों को धारण कर और फिर कराना चाहिए. बेचारे रास्ता ढूंढते रहते हैं, जानते नहीं है. तुम जानते हो शांति धाम है निर्वाण धाम, जहां से हम आत्माएं आती है. स्वर्ग है सुख धाम, नरक है दुख धाम मायापुरी, वह स्वर्ग विष्णुपुरी और यह नरक है रावणपुरी. बाप कहते तुम सिर्फ बाप और वर्षे को याद करो बस. अगर बीच में बुद्धि और तरफ चली जाती है तो उनको हटाओ. खाते पीते चलते सिर्फ मुझ बाप को याद करो. बहुत सहज है. बुद्धि से बाप को याद करना है, जिससे बहुत सुख मिलता है और सबसे तो दुख मिलता है. भगवंत ऐसे बाप को याद करना है जिससे बहुत सुख मिलता है. और दुनिया में किसी की भी याद करेंगे तो सभी नकारात्मकता में है, सभी के अपने अपने हिसाब किताब है, तो उनके वाइब्रेशन हमें मिलेंगे. तो दुख के वाइब्रेशन है दुनिया में. म्हणून बाबा म्हणते जिससे सुख मिलता है उसको याद करो. बुद्धि इधर उधर भटकेगी, उसको फिर से ठिकाने पे लेकर आओ. मनुष्य को कभी भी सदा सुख नहीं दे सकता. सदा सुख नहीं दे सकता. तेवढ्यापुरतं तेवढं सुख देईल, पण सदा काल का सुख भगवान ही हमें दे सकता है. इसलिए भगवान को याद करना है. और भगवान की याद में सारे ऑटोमॅटिक आ जाते हैं, क्योंकि भगवान बीच है. असं नाही की सगळ्यांना विसरून कोणाशी काही देणं घेणं नाही, असं नाही होत. त्याच्यामध्ये आपण बाबांची आठवण करतो, तो सुखाचा सागर आहे, त्याचे सगळे बच्चे, त्या ऑटोमॅटिक त्याच्या आठवणीमध्ये आपण सगळ्यांनाच सुखाचे व्हायब्रेशन देतो. जेव्हा बाबांच्या आठवणीमध्ये त्या बीजची आठवण करतो आपण, त्या ऑटोमॅटिक वृक्षाला पण ते व्हायब्रेशन जाणार आहे.
बाप कहते हैं जिन्न के मुआफिक याद करते रहो. जिन्न के मुआफिक याद करते रहो. ही जिन्नची कहाणी एक आलेली आहे की त्याने एक जिन्न वरदान म्हणून एकाला भेटला होता. त्याने त्याचा मालक, तो जिन्नचा मालक, आणि त्याला जर काही काम नाही दिलं, काम दिलं तोपर्यंत तर ठीक आहे असं दाखवलेलं त्या कहाणीमध्ये की जोपर्यंत त्याला काम आहे तोपर्यंत ठीक आहे, पण तो त्याला वॉर्निंग द्यायचा त्याच्या मालकाला, तो जिन्न, की मला काहीतरी काम दे नाही तर मी तुला खाऊन टाकेल. तर हे जिन्न आपलं मन आणि बुद्धी आहे. आणि या मन आणि बुद्धीला तर त्याने त्या मालकाने काय काम दिलं त्याला, सीडी नीचे उतरो ऊपर चढो, नीचे उतरो ऊपर चढो, अशा प्रकारचं काम देऊन टाकलं. म्हणजे मग तो पुन्हा पुन्हा काम नाही मागणार, की तुला हे कायमचं काम, चढायचं उतरायचं, चढायचं उतरायचं, हे काम दिलेलं आहे आता मी तुला कंटिन्यू. तर तसं बाबा म्हणताय की तुम्ही जिन्न सारखी माझी आठवण करा. परमधाम मध्ये जा, खाली या, परमधाम मध्ये जा, खाली या. नाहीतर मग हा जिन्नरूपी मन आपल्याला खाऊन टाकेल. कारण दुसरीकडे बुद्धी जाईल, दुसरं काहीतरी मनामध्ये येत राहील, दुसरं कुठंतरी ते भटकेल आणि आपल्याला हे खाऊन टाकेल. आपली जी स्थिती आहे, जी स्थिती आपल्याला देवतासारखी बनवायची, तिला खाऊन टाकेल. आणि म्हणून या मनरूपी जिनला बाबा म्हणताय काम द्या. बाबा को याद करो, बाबा को याद करो, स्वदर्शन चक्र को याद करो, ज्ञान का चिंतन मनन करो. तर बाबा म्हणताय त्याला काम देऊन टाका तुम्ही, हे कायमचं काम आहे असं त्याला देऊन टाका. मग हे मन बुद्धी तुमच्या ताब्यामध्ये पण राहील आणि तुम्हाला खाऊन नाही टाकणार, तुम्हाला भटकवणार नाही. तो बाप कहते जिन्न के मुआफिक याद करते रहो, बस बाप और स्वर्ग को याद करो, यही हमारी सेवा करो. हम तुम्हारी सेवा करते हैं याद कराने की, तुम फिर याद करने की सेवा करो. बाबा म्हणताय बाप और स्वर्ग को याद करो, यही हमारी, हीच माझी सेवा आहे. माझी सेवा जर तुम्हाला करायची इच्छा आहे, मी तुम्हाला इतकं सुख देतो, तुम्हाला जर माझी काही सेवा करायची तर ही सेवा करा. बाबा को और स्वर्ग को याद करो, बाबा को याद करो, आने वाली दुनिया को याद करो, आने वाली अपनी राजाई को याद करो. अपने आप को देखो, राजा बनकर बैठे हैं, सारी सृष्टि पर राज कर रहे हैं, सुख स्वरूप है, आनंद स्वरूप है, प्रेम स्वरूप है सतयुग में. तो वैसे अगर हम याद करेंगे उतने लक्षण हमारे में आएंगे. बाबा म्हणता है हे माझी तुम्ही सेवा करा. और फिर बाबा म्हणता है हम तुम्हारी सेवा करते याद कराने की, तुम फिर याद करने की सेवा करो. मी तुमची काय सेवा करतोय, तुम्हाला आठवण करवून देतोय, आठवण करायला लावतोय. ही माझी सेवा आहे. तुमची सेवा काय, तुम्ही आठवण करा. मी करायला लावतोय, तुम्ही आठवण करा. इतकं सोपं आहे. यह राय स्वीकार करो. बाबा म्हणता हा सल्ला माझा तुम्ही स्वीकारा. खूप प्रेमाने म्हणतोय, वॉर्निंग नाहीये, इशारा नाहीये, खूप असं डायरेक्ट अशा अधिकाराने म्हणत नाहीये. स्वीकार करा म्हणतोय, तुमचं भलं होईल. यही तुम्हारी मदत है. बाबा म्हणता हीच तुमची मदत आहे. मला हे विश्व नवं बनवायचंय. तुमची मला मदत कोणती पाहिजे, तुम्ही माझी आठवण करा. बाबांची आठवण करू आपण तर दुनियेमध्ये चांगले व्हायब्रेशन जातील आणि आपल्यामध्ये जे पाप आहे ते जळून खाक होऊन जाईल. तर हीच एवढीच मदत बाबा म्हणताय मला तुमची पाहिजे. हिम्मत ए मर्दा मदद ए खुदा. हिम्मत ठेवा, मी तुम्हाला मदत, तुम्ही मला मदत करा आठवण करण्याची. तुम्ही हिम्मत ठेवा, माझी सगळ्या प्रकारची मदत तुम्हाला मिळेल. यह याद ही तुमको स्वर्ग का मालिक बनाएगी. कितना सस्ता सौदा है. बाबा म्हणतात स्वर्गाचा मालिक बनायचा आणि तुम्ही माझी आठवण करा. फक्त काय असतं की आठवण करण्यासाठी आपल्याला हे ज्ञान पाहिजे, रोजची मुरली. त्यानंतर मग आपण आठवण करू बाबांची तर त्याच्यामध्ये आपले पापकर्म ऑटोमॅटिक भस्म होतील, ऑटोमॅटिक दिव्य गुणांची धारणा होईल आणि ऑटोमॅटिक बाबांच्या आठवणीमध्ये राहू आपण, तर सेवा बुद्धीमध्ये राहील. त्या चारही विषयामध्ये आपण पुढे जाऊ. म्हणून बाबा म्हणताय कि सस्ता सौदा है, मुझे याद करो. याद करने से चारों विषयों में हम आगे जाएंगे और विश्व का मालिक बन जाएंगे. वो गुरु लोग तो बहुत धक्के खिलाते हैं. दुनियेमध्ये बाबा म्हणताय सगळा अनुभव घेतलेला आहे तुम्ही. ते गुरु लोक तर तुम्हाला काय काय करायला लावतात. मी तुम्हाला काय सांगतोय, माझी आठवण करा फक्त, बस. ते काय काय सांगतील तुम्हाला, ही पूजा करा, हे व्रत करा, असं करा, तसं करा, हे मंदिर आहे, ते तिथली तीर्थयात्रा करा. वेगवेगळ्या त्यांच्या ते अनेक कल्पना आहे, अनेक विचार आहे त्यांच्या बुद्धीमध्ये. एक ही सद्गुरु जब आते हैं तो फिर कोई गुरु करने की दरकार नाही. गुरूंचा गुरु सद्गुरु प्राप्त झाला. आता बाबा म्हणताय कोणताही गुरु दुनियेमध्ये तुम्हाला करण्याची आवश्यकता नाहीये. भगवान के महावाक्य आहे. दुनियावाले काय म्हणतात आणि ते गुरु पण काय म्हणतात, गुरु बिना सद्गती नाही.
गुरु तो पाहिजेच, माध्यम तो पाहिजेच तुम्हाला. असं कसं डायरेक्ट? तो डायरेक्ट भगवान कह रहा है कोई किसी गुरु की जरूरत नहीं, किसी माध्यम की जरूरत नहीं है. तुम्ही सिर्फ आता ते जे इथं गुरु आलेले होते जैन धर्माची, त्यांच्याशी जेव्हा चर्चा झाली त्यांनी काय सांगितलं, तुम्ही खूप चांगलं करताय, खूप चांगल्या नियमाचं पालन करताय, खूप सगळं काही चांगलं आहे, खूप चांगल्या धारणा आहे तुमच्या. त्यांना जेव्हा सांगितलं आम्ही काय काय करतो, राजयोगातून काय काय होतं, तर त्यांनी सांगितलं सगळं ठीक आहे, पण तुम्हाला माध्यम तर पाहिजे कोणीतरी, माध्यम तर पाहिजे कोणीतरी. ते हे असं त्यांच्या बुद्धीमध्ये. तो बाबा कह रहा है किसी गुरु की किसी माध्यम की जरूरत नहीं है, तुम डायरेक्ट मुझसे जुड़ गए हो अभी. किसी माध्यम की, कारण त्यांना स्वतःलाच पत्ता नाहीये त्याचा, बाबांचा सद्गुरूचा पत्ता नाहीये. काय शिकवतील आपल्याला आणि काय त्याच्यापर्यंत घेऊन जातील. तो बाबा म्हणता है कि एक ही सदगुरु जब आते तो फिर कोई गुरु करने की दरकार ही नहीं रहती, गुरुपना ही निकल जाता है. बाबा म्हणताय त्यांच्यामध्ये ती लेवलच नाही राहिलेली आता, गुरुपना ही निकल गया है. पहिले तरी व्यवस्थित रस्ता दाखवायचे, डायरेक्ट जोडायचे परमेश्वराचे, आता ते स्वतःशीच जोडायला सुरुवात केलेली त्यांनी. तो बाबा म्हणताय उनको गुरु, त्यांना गुरु पण नाही म्हणू शकत अशी स्थिती झालेली आहे. जब मैं आता हूं अशी लेवल होऊन जाते, त्यांचा गुरुपना पण निघून जातो. एक सदगुरु से तुम्हें जुड़कर रहना है, सभी सदगति को पा लेते. अगर हम एक सदगुरु से जुड़ जाएंगे तो हमें सदगति प्राप्त हो जाएगी. एक सदगुरु के आने से फिर अनेक गुरु करने की रस्म रिवाज आधा कल्प के लिए निकल जाती है. एक सदगुरु के आने से फिर अनेक गुरु करने की रस्म रिवाज आधा कल्प के लिए निकल जाते. बाबा म्हणतात हे परंपरेने नाही चालणार, कारण इथंच ती प्रथा संपून जाते. इथंच तुम्ही एका सद्गुरूला आपला मानता आणि मग 2500 वर्ष कोणी कोणाला गुरु करणार नाही. त्या राजाला पण कोणी गुरु नसणार आहे. तर तो राजा राज्य करेल, तो स्वतःच धार्मिक राहील, तर त्याला कुठलाही गुरु करण्याची आवश्यकता नाहीये. तिथं कुठलाही गुरु नाहीये सतयुग आणि त्रेतायुगामध्ये. तर बाबा म्हणते ती रसम रिवाजच इथूनच समाप्त होऊन जाते. नंतर मग द्वापरमध्ये मग तुम्ही पुन्हा गुरु करायला काही वर्षानंतर, तिथं द्वापरचे काही वर्ष गेल्यानंतर पुन्हा ती गुरु परंपरा चालू होऊन जाईल. फिर बाबा म्हणते आधा कल्प के लिए रसम रिवाज निकल जाती, फिर भक्ति मार्ग में वह रसम चलती है. सतयुग में कोई गुरु होता नहीं है, वहां अकाले मृत्यु कभी होता नहीं है. हेल्थ, वेल्थ और हैप्पीनेस 21 जन्मों के लिए मिलती है, ऐसे और कोई दे न सके. तुमको बाप द्वारा ही हेल्थ, वेल्थ और हैप्पीनेस मिलती है, बाकी सब निर्वाण धाम में चले जाते हैं. अच्छा, मीठे मीठे सिक्की लधे स्वदर्शन चक्रधारी बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वहां बाबा वहां, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, श्रीमत पर भारत को हीरे जैसा बनाने की रूहानी सेवा करनी है. गुप्त रीति से बाप को याद कर श्रेष्ठ बनना है. अपने आप से बातें करनी है, रूह रिहान करना है. बाबा आपने जो सुख दिया है वह कोई दे नहीं सकता. बाबा आपकी पढ़ाई से हम विश्व का मालिक बनते हैं. आप नई सृष्टि रचते हैं, उसके हम हकदार हैं. वरदान, भ्रुकुटी की कुटिया में बैठ अंतर्मुखता का रस लेने वाले सच्चे तपस्वी मूर्त भव. जो बच्चे अपने बोल पर कंट्रोल कर एनर्जी और समय जमा कर लेते हैं, उन्हें स्वतः अंतर्मुखता के रस का अनुभव होता है. अंतर्मुखता का रस और बोल चाल का रस, इसमें रात दिन का अंतर है. अंतर्मुखी सदा भ्रुकुटी की कुटिया में तपस्वी मूर्त का अनुभव करता है. वो व्यर्थ संकल्पों से मन का मौन और व्यर्थ बोल से मुख का मौन रखता है. इसलिए अंतर्मुखता के रस की अलौकिक अनुभूती होती है. तर अंतर्मुख स्थिती आपल्याला आपली बनवायची आहे. भ्रुकुटीच्या कुटियामध्ये आपण आत्मा बसलेलो आहे. आपण बाबांशी बोलत राहायचंय, ज्ञानाचं चिंतन मंथन मनन करायचंय, बाबांकडे जायचंय, बाबांना इथे बोलवायचंय. अंतर्मुखता, आतल्या आत स्वतःला बघायचंय, बाबांना बघायचंय. बाकी मग
त्याच्यामध्ये जो आनंद आहे बाबामध्ये तुम्हाला बोलणे चालण्यामध्ये तो येणार नाही. तेवढ्या पुरतं तेवढं आपल्याला बोलावं लागेल, तो विषय नाहीये. पण आपल्याला त्याच्यामध्ये व्यर्थ नाही बोलायचे. व्यर्थ बोलणं आपल्या मुखातून नाही निघालं पाहिजे. चांगले शब्द निघाले पाहिजे मुखातून, क्वालिटीवाले शब्द निघाले पाहिजे, कोणाला सुख मिळेल असे शब्द आपल्या मुखातून निघाले पाहिजे. तो व्यर्थ बोल के मुख का मौन, व्यर्थ बोल का मौन. मौन नुसतं न बोलण्याचं मौन नाही, व्यर्थ बोलण्याचं मौन आपल्याला ठेवायचंय. आणि व्यर्थ संकल्पांचं मनाचं मौन. मुखाचं मौन कोणतं? व्यर्थ बोलायचं नाही मुखातून. आणि मनाचं मौन, व्यर्थ संकल्प नाही चालवायचे आपल्याला. तर बाबा म्हणताय त्या अंतर्मुक्तेचा आनंद तुम्हाला येत राहील. खूप आनंदमयी स्थिती येते. आतल्या आत आपलं चिंतन करायचं खूप आनंदमयी स्थितीमध्ये, गंभीरतेने नाही, सिरियसली नाही, टेन्शन घेऊन नाही, खूप आनंदमयी. जसं बाबांनी आज सांगितलं, खुद से बातें करो, मुझसे बातें करो, तसं आनंद घेऊन स्वतःशी बोलायचंय, बाबांशी बोलायचंय. स्वतःचा जसं त्याला शब्द आहे काउन्सिलिंग, की कोणी जर मानसोपचार तज्ञाकडे जर गेला तर त्याचं ते मानसोपचार तज्ञ, जसं डॉक्टर सचिन भाई परब आहे, ते मानसोपचार तज्ञ, त्यांच्याकडे कोणी गेलं तर ते त्याची काउन्सिलिंग करतात, त्याला विचारतात, त्याच्या मनातलं काढतात, ते सगळं विचारतात त्याला. आणि मग त्याला विचारण्यामध्येच चांगलं चांगलं सल्ला देऊन त्याचं परिवर्तन घडवून आणतात. तर तसं आपल्याला स्वतःला सल्ला द्यायचा आहे, स्वतःशी सल्ला मसलत करायची आहे, स्वतःला चांगल्या प्रकारे तयार करायचं आहे आपल्याला, विचार चांगले चांगले देऊन देऊन. तो वो उसमें हमें आनंद आने लगेगा, खुद से बातें करने में आनंद आने लगेगा. और फिर खुद से बातें करते करते हम बाबा से बातें करते रहेंगे. हमारा सुंदर भाग्य निर्माण होता जाएगा. स्लोगन, राजयुक्त बन, हर परिस्थिती में राजी रहने वाले ही ज्ञानी तू आत्मा है. प्रत्येक परिस्थितीला, प्रत्येक व्यक्तीला आपल्याला स्वीकारायचंय. प्रत्येकाचा पार्ट आपला आपला आहे, फिक्स पार्ट आहे. तर राजयुक्त बनना है. राज हमें पता है, हर एक का अपना अपना पार्ट है, ड्रामा है, ड्रामा कल्याणकारी है. हे रहस्य बुद्धीमधून आपल्याला कधीच जाऊ द्यायचं नाही, काही होऊ द्या समोर. तो जो बाबा ने सांगितलेले, जो राज को जानते हैं वो नाराज नहीं हो सकते हैं. जिनको राज पता है, ये जो ड्रामा का राज है ये हमें पता है, तो सदा हम राजी रहेंगे. किसी पर भी, किसी व्यक्ति पर, किसी परिस्थिति पर हम नाराज नहीं रहेंगे. तो राजयुक्त बन, हर परिस्थिति में राजी रहने वाले ही ज्ञानी आत्मा है. अच्छा, ओम शांति. कम बोलो, धीरे बोलो.